दरम्यान खासदार निलेश लंके यांच्या कुटुंबियांशी आमच्या प्रतिनिधींनी संवाद साधला। त्यांनी नेमकं काय म्हटलंय पाहूया। खासदार निलेश लंके आज शपथ घेणार आहेत आणि त्यांचे कुटुंबीय या सोहळ्यासाठी आलेले आहेत दिल्लीमध्ये। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। आज निलेश लंके शपथ घेत आहेत। कुठली पार्श्वभूमी नसताना, कुठल्या परिवारातलं कोणी राजकारणात नसताना ते आले आणि आज खासदार होत आहेत। तुम्ही कसं पाहता, काय भावना आहेत तुमच्या? कारण लोकांचे सर्वसामान्यांचे प्रश्न मांडण्याकरता ते आज ठिकाणी आलेले आहेत आणि ते निश्चितपणे समाजाचे प्रश्न मांडतील याबद्दल आम्हाला आनंद होणे साहजिकच आहे। आणि कधी न पाहिलेलं दिल्ली तीसुद्धा मी आजच पाहतो असं म्हणायचं, कारण सर्वसामान्य कुटुंबाला दिल्लीला येणंसुद्धा इतकं सोपं नव्हतं। म्हणून आज त्या ठिकाणी सर्वसामान्यांचे प्रश्न, गोरगरिबांचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न हे दिल्लीमध्ये निश्चितपणे त्यांना सोडवण्याची एक प्रकारची कला आहे आणि ते नक्कीच सोडवतील हीच अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो। आई, तुम्ही आलेला आज मुलगा खासदार म्हणून शपथ घेणार आहे, तर काय भावना आहेत तुमच्या? आम्हाला भरपूर आनंद झाला। आमच्या सगळ्या नातेवाईकाला, सरी परिवाराला 100 कार्यकर्ते आपले आले, त्यांना पण खूप आनंद झालेला आहे। त्यामुळे सगळे आलेले आहेत। म्हणजे यापूर्वी कधी दिल्लीत आला होता किंवा वाटलं होतं की दिल्लीत जायचं तर थेट मुलाच्या शपथविधीसाठी? येऊन गेलो होतं, वैष्णोदेवीला गेलं तेव्हा इथं आलो होतं, मुक्काम केलं 2 मुक्काम, म्हणजे सगळं पाहिलं आहे। पण आता मुलाचं हे स्वप्न पाहायला आलं, म्हणजे स्वप्न पूर्ण केलं। तर आपण पाहू शकतो कशा प्रकारे एक संपूर्ण परिवार आज आनंदात आलेला आहे, कारण त्यांच्या घरातल्या एका व्यक्तीचा आज शपथविधी आहे खासदार म्हणून आणि सगळेजण हे दिल्लीमध्ये त्या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी म्हणून आज आलेले आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट भूपेनसह सोमेश कोलगे, एबीपी माझा, नवी दिल्ली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।